मकर संक्रांति का त्योहार नजदीक है और पतंगबाजी के शौकीनों के लिए एक बार फिर से कानून का उल्लंघन कर जानलेवा नायलॉन मांजा बेचने का मामला सामने आया है। इस जानलेवा धागे पर सरकार द्वारा प्रतिबंध लगा गया है, फिर भी इसकी बिक्री जोरों पर है। इस संबंध में पुलिस ने एक बड़ी कार्रवाई की है। पुलिस को गुप्त सूचना के आधार पर जानकारी मिली कि सलीम कार एंड वॉश सेंटर के पास 60 चक्रों में नायलॉन मांजा छिपाकर बेचा जा रहा है। इस सूचना पर तुरंत कार्रवाई करते हुए पुलिस ने छापा मारा। इस मामले में आरोपी सलीम अंसारी उम्र 22 वर्ष मोमिनपुरा निवासी को हिरासत में लिया है। पुलिस ने मौके से 60 चक्रों का मांजा जब्त किया, जिसकी कुल कीमत लगभग 66,000 रुपए है। जबकि फरार आरोपी तौकीर अंसारी वल्द अब्दुल रहीम अंसारी उम्र 25 वर्ष मोमिनपुरा निवासी की तलाश पुलिस कर रही है। आगे की जांच पाचपौली पुलिस कर रही है। बरोबर येणारे दिवस आता मकर संक्रांती दिवस येत आहे, त्या अनुषंगाने बरेच लोकांना जे पतंग उडवण्याची शौक आहे ते धागा जे वापरायला पाहिजे त्याच्यापेक्षा हे जे नायलॉन मांजा प्रतिबंधित आहे शासनाने केलेली, ते नायलॉन मांजा वापरल्यामुळे बरेच पक्ष्यांचं नुकसान झालेलं आहे, जनावरांचं नुकसान झालेलं आहे, मुलं मुली माणसं बरेच दगावलेले आहे। त्या अनुषंगाने आतापासूनच त्या गोष्टीकडे लक्ष देणं सुरू आहे। एका प्रिव्हेंटिव्ह इज बेटर देन क्युअर त्या म्हणल्यासारखं एखादा जर नुकसान होण्यापेक्षा आधी जर लोकांनी जर सतर्कतेने आम्हाला पोलिसांना खबर दिली चांगली होईल। त्या दिवशी काल असंच पेट्रोलिंग करत असताना डीबी पथकाला माहिती मिळाली की सलीम कार अँड वॉश सेंटरचं इथं लपवून ठेवलेलं आहे 60 चक्र्या ते विकत आहेत। अशा माहितीवरून डीबी पथकाने जाऊन तिथे छापा कारवाई केली। 66,000च्या टोटल चक्र्या जप्त केलेल्या आहे आणि सलीम अन्सारी नावाच्या माणसाला आरोपी बनवण्यात आलेले आहे। तसेच तो कुठून आणला त्याचं पण त्याला पण शोध घेत आहेत। तो पण राहणारा मोमिनपुराचा आहे। अशा पद्धतीने जर समजा कोणी नायलॉन मांजा विकत असेल त्याची पोलिसांना खबर द्यावी आणि एखादी घटना नागपूरमध्ये अशी होऊ नये त्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणं जरुरीचे आहे। यासाठी माझा नंबर पण सांगितलेला आहे 7020753909। लोकांना परत विनंती आहे की अशा पद्धतीने नायलॉन मांजाची खबर पोलिसांना द्यावं, जेणेकरून एखादी जीवितहानी जे होणार आहे ते टाळता येईल। याच्यात पथकाचे प्रमुख PSI माझगावकर होते, रवींद्र राऊत, मुकेश यादव, सुशील रेवतकर, अमित ठाकूर, युनुस शेख आणि पाल यांनी कारवाई केलेली आहे। नाही कसा हे एकदम गंभीर गुन्हा आहे। भलेचे कसं जामीनपत्र आहे, परंतु हे कृत्य आहे नायलॉन मांजा विकणे म्हणजे एखाद्याचा जीव घेण्यासाठी समर्थनच करणे। अशा पद्धतीने गुन्हा असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता राहून पोलिसांना खबर पण द्यायला पाहिजे।